विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्ये वाद। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांचा विरोध। पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यामध्ये काँग्रेसची जास्त जागांची मागणी। विभागीय बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी। काँग्रेसने जास्त जागांची मागणी केल्यास महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। दोन संप मागे घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी। एसटी कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपही घेण्यात आला मागे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात होणार चर्चा। शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर होण्याची शक्यता। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचा आज लोकार्पण। काँग्रेस नेते राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंची मात्र कार्यक्रमाकडे पाठ। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर। आमदार अपात्रतेची सुनावणी आज होणारी सुनावणी पुढे ढकलली। अरविंद केजरीवालांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। केजरीवालांना आज जामीन मिळणार का याकडे देशाचं लक्ष। निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर सरकारची माघार। शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भूसंपादन रद्दचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर। हिंडनबर्ग रिपोर्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माधवी पुरी यांच्या विरोधात सेबीतील कर्मचाऱ्यांचंच केंद्राला पत्र। अध्यक्षांमुळे संस्थेतील वातावरण खराब झाल्याची तक्रार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।